नमस्कार. भगवद्गीतेच्या ह्या आपल्या सुरू असलेल्या मालिकेमध्ये तुम्हा सगळ्यांचं हार्दिक स्वागत. आपला हा भगवद्गीतेचा 7वा व्हिडिओ आहे. म्हणजे आपण भगवद्गीतेचा आज 7वा अध्याय पाहणार आहोत, ज्याचं नाव आहे ज्ञान विज्ञान योग. आता मूळ अध्यायावरती जाण्याआधी आपण एक गोष्ट प्रामुख्याने करायची की आपण आतापर्यंत काय पाहत आलो याचा अगदी थोडक्यात सारांश बघायचा. जसं मी मागे म्हणालो, टी व्हीवरची सिरियल बघताना मागील भागात आपण काय बघितलं होतं आणि आता पुढे मग ती लिंक लागते की नाही आपल्याला, त्याप्रमाणे ज्ञान विज्ञान योगावर एकदम उडी मारण्याच्या आधी 6 अध्याय आपल्याला काय सांगून गेले हे थोडक्यात आपण पाहणार आहोत. जेव्हा अर्जुनाच्या मनात विषाद उत्पन्न झाला की माझेच कौरव बंधू, त्यांना मी कसं काय मारू, आणि म्हणून क्षत्रिय धर्माला न अनुसरता आपलं धनुष्य खाली ठेवून उदास होऊन जेव्हा अर्जुन रथात बसला, त्यावेळेला त्याचं बाहेर भरकटलेलं मन पुन्हा जागेवर आणण्यासाठी त्याला धर्म म्हणजे काय, ज्ञान म्हणजे काय, कर्म म्हणजे काय, ध्यान म्हणजे काय, ह्या सगळ्याचा उपदेश करण्यासाठी भगवंतांनी कुरुक्षेत्रावरती भगवद्गीता सांगितलेली आहे. भगवंतांनी अर्जुनाला की तुला कौरवांशी युद्ध करणं हे तुझ्या स्वतःचं मी करतो असं तुला बिलकुल तिथे मानायचं नाहीये. कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन, त्या फळाची अपेक्षा करायची नाहीये. ज्ञानयोग सांगितला, कर्मयोग सविस्तर रूपाने 3 अध्यायांमध्ये सांगितलेला आहे, 3 योगांमध्ये सांगितलेला आहे. कर्मयोग, ज्ञान कर्म संन्यास योग, कर्म संन्यास योग, हे यथासांग अध्याय आपण आतापर्यंत पाहत आलेलो. त्याच्यानंतर मागच्या अध्यायामध्ये आपण हे बघितलं की जर कर्म निष्काम करायचं असेल तर आपल्या मनाला स्थिर करण्यासाठी, आपल्या मनाला शांत करण्यासाठी, आपल्या मनाला अचल करण्यासाठी ध्यान मार्ग कसा आपल्याला आचरता येईल हे आपण आत्मसंयम योगामध्ये बघितलं. आपण नेहमी लोकांना, दुसऱ्यांना सांगायला जातो की तुम्ही संयमाने वागा, परंतु आपण वेळ प्रसंगी किती संयमाने वागतो हा अभ्यास नेहमी मोठा असतो आणि कठीण असतो. त्याच्यामुळे आत्मसंयम योग, कारण गीता, जसं मी मागेही सांगितलं, गीता ही आपल्याला आतमध्ये प्रश्न विचारण्यासाठी प्रवृत्त करते की तुम्ही याचं पालन करताय का, आपण असे वागतोय का, आपल्याकडून असं घडतंय का. हे फार महत्त्वाचं आहे गीतेचा अभ्यास करताना. आणि आज जो आपण आता अभ्यास करणार आहोत त्याचं नाव ज्ञान विज्ञान का आहे. आणि आजपासून हे सगळ्यांनी लक्षात ठेवा की आजपासून पुढचे जे 5 अध्याय आहेत, हे 5 अध्याय म्हणजे आत्मज्ञानाने, तत्वज्ञानाने ठासून भरलेले अध्याय आहेत. कारण या 5 अध्यायांमध्ये भगवंत हळूहळू उलगडत जातात आणि हे जे 5 अध्याय आहेत, या 5 अध्यायामध्ये जास्तीत जास्त अर्जुनाने श्रवण केलेलं आहे, प्रश्न कमी विचारलेत. आपण जर ज्ञान विज्ञान योग, अक्षर ब्रह्मयोग आणि राजविद्या राजगुह्य योग जर बघितले, अर्जुनाचे अगदी 2च श्लोक अर्जुनाच्या मुखातून आहेत. बाकी सगळं काही श्रीकृष्णाने सांगितलेलं आहे, जवळजवळ 3 सलग अध्याय. तर ज्ञान विज्ञान योग येण्याचं कारण काय असेल आणि पुढच्या 5 अध्यायांची थोडक्यात तुम्हाला माहिती सांगतो, बेस सांगतो की ते का आले असावे. अर्जुन जेव्हा सतत हे ऐकत होता कृष्णाकडून कर्मयोगामध्ये, ध्यान योगामध्ये, जेव्हा सतत अर्जुन हे ऐकायचा की जे असं निष्काम कर्म करतील ते मला येऊन प्राप्त होतील, ते मला परमात्म्याला येऊन प्राप्त होतील, असं कृष्ण नेहमी अर्जुनाला सांगत होते कर्मयोगामध्ये, ज्ञानयोगामध्ये. आता अर्जुनाच्या मनामध्ये हा प्रश्न येणं अगदी साहजिकच आहे की कृष्ण तर माझ्या वयाचाच आहे. ज्या वेळेला आपण ज्ञानकर्म संन्यास योग बघितला तेव्हाही कृष्णाने हाच प्रश्न केला की अरे तू तर माझ्या वयाचाच आहे, मग तू हे ज्ञान सूर्याला कसं काय सांगितलंस. अर्जुनाच्या मनात हाही प्रश्न पडला की कृष्ण जर का माझ्या वयाचा आहे, तो एका माणसासारखं त्याचं शरीर आहे, तर जन्ममृत्यू जसे मला आहेत तसे त्यालाही आहेत, हा भ्रम जेव्हा अर्जुनाच्या मनामध्ये उत्पन्न होता त्यावेळी अर्जुनाने प्रश्न, त्याच्या मनातलं जे द्वंद्व आहे ते त्यांनी विचारलं आहे की परमात्मा म्हणजे कृष्णाला ओळखायचं कसं. कारण आत्मज्ञान, ज्ञान विज्ञान असे 2 शब्द या अध्यायामध्ये येतात. तर ज्ञान म्हणजे आत्मज्ञान, तत्वज्ञान, जे मिळवलं की बाकी काही मिळवायचं या जगात शिल्लक राहत नाही, ते खरं ज्ञान आपल्याला मिळवायचंय हे भगवंत दुसऱ्या श्लोकात सांगतात. या अध्यायाच्या भगवंत काय सांगतात, ज्ञान विज्ञान योगामध्ये 2ऱ्या अध्यायात सांगतात
ज्ञानम तेहम सविज्ञानम इदम वक्ष्याम शेषतः यद ज्ञात्वा नेह भूयोन्य ज्ञातव्यम अवशिष्यते. अजून काहीही तुला जाण्याचं शिल्लक राहत नाही, हे ज्ञान ओळखलं की ते म्हणजे आत्मज्ञान. मग ज्ञान विज्ञानमध्ये ज्ञान म्हणजे आत्मज्ञान. आता इथून पुढे भगवंत अर्जुनाला तत्वज्ञानाची, आत्मज्ञानाची ओळख करून द्यायला सुरुवात करतात. आणि विज्ञान म्हणजे विश्वज्ञान, वैश्विक ज्ञान, ही जी माया आपल्याला चहूबाजूने सगळीकडनं दिसते की नाही, याचं ज्ञान. आणि विज्ञान म्हणजे व्यवहार ज्ञान. आता विज्ञानाची फोड आपण थोडी नंतर बघूया. आधी आपण हे बघूया की भगवंत जेव्हा अर्जुनाला आता ज्ञान सांगायला आरंभ करतात, या योगाचं नाव आहे ज्ञान विज्ञान योग. अर्जुनाला जेव्हा ज्ञान सांगायला आरंभ करतात त्याचं कारणच मुळी हे आहे की कृष्ण जर का आपल्याच वयाचा आहे असा प्रश्न जर 4थ्या अध्यायामध्ये भगवंताला अर्जुनाने केलेला आहे की तुम्ही तर माझ्या वयाचेच दिसता, मग तुम्ही हा बोध सूर्याला कसा केला. हा भ्रम अर्जुनाचा नाहीसा करण्यासाठी भगवंतांनी ज्ञान विज्ञान योगापासून तत्वज्ञान सांगायला सुरुवात केलेली आहे. म्हणून ज्ञान विज्ञान योगामध्ये सगळेच्या सगळे श्लोक भगवंताचेच आहेत. त्याच्यानंतर ज्ञान विज्ञान योगाच्या शेवटी अर्जुन भगवंताला विचारतो ब्रह्म म्हणजे काय, अध्यात्म म्हणजे काय, असे 6 ते 7 प्रश्न अर्जुनाने विचारलेले आहेत. म्हणून पुढच्या या प्रश्नांचं विवरण करून सांगण्यासाठी व्यासमुनीने त्या अध्यायाला नाव दिलेलं आहे अक्षर ब्रह्मयोग. असं अक्षर ब्रह्म जाणल्यानंतर भगवंत त्याच्याही पुढे जाऊन अर्जुनाला राजविद्या, राजगुह्य योग याचा उपदेश करतात. त्याच्यानंतर अर्जुनाचा भ्रम परिपूर्ण नाहीसा करण्यासाठी मी फक्त मनुष्य देहाने कर्म करत नाही, तर माझं अस्तित्व या चराचरात व्यापून आहे, माझ्या किती प्रकारच्या विभूती आहेत याचं यथार्थ ज्ञान अर्जुनाला विभूती योगामध्ये करून देतात. आणि शेवटी भगवंत आपलं जे विराट रूप आहे, परमात्म्याचं जे विराट रूप आहे, ते विश्वरूप दर्शन योगामध्ये भगवंत अर्जुनाला उलगडून देतात. म्हणून 12वा जो भक्तियोग सुरू होतो की नाही, तो भक्तियोग 12व्या स्थानी का यथार्थ आहे माहिती आहे? कारण 11व्या अध्यायापर्यंत भगवंताला आपण यथार्थ जाणलेलं असतं, मग त्याची भक्ती कशी करावी हे समजतं. या सगळ्या पुढच्या गोष्टीत आपण हळूहळू बघू. पण नेहमी एक लक्षात घ्या, जेव्हा अध्यात्मामध्ये काही येतं ना, ते असंच येत नाही, त्याची एक शृंखला असते, त्याची एक मालिका असते. गीता अर्जुन विषाद योगापासून सुरू होते आणि त्याचा प्रवास कसा चाललेला आहे हे तुम्ही माझ्या प्रत्येक व्हिडिओतनं जर बघाल तर त्याची एक लिंक आहे, एक त्याची लिंक लागलेली आहे. याच्यानंतर हे, याच्यानंतर हे, याच्यानंतर हे. मग कधी तत्वज्ञानाच्या गोष्टी होतील, कधी कर्माच्या गोष्टी होतील, कधी ज्ञानाच्या गोष्टी होतील. पण सांख्ययोग दुसराच आलेला आहे, तो असा कुठे पण आलेला नाही आहे. कारण आधी ज्ञान, ज्ञानानंतर कर्म, ते कसं करायचंय हे मला जेव्हा कळतं मग ते कर्म मला चांगलं जमतं. ज्ञानयोग मग कर्मयोग. मग हे कर्म तुला टाकायचंही नाहीये, त्याचं ज्ञान घेऊन तुला ते निष्कामपणे करायचं आहे. म्हणून ज्ञान कर्मसन्यास आणि कर्मसन्यास. मग आता कर्मसन्यास म्हणजे निष्काम कर्म करण्यासाठी तुझं मन जागेवर पाहिजे, तुझं मन षड्विकार रहित पाहिजे, त्रिगुण रहित पाहिजे. त्यासाठी तुला ह्या मनाचं स्थिरता येण्यासाठी ध्यान करावं लागेल. म्हणून आत्मसंयम योग. आणि ध्यान कोणाचं करायचं? परमात्म्याचं ध्यान करायचं. तर तो परमात्मा कसा आहे त्याचं यथार्थ ज्ञान करण्यासाठी पुढचे 5 अध्याय आहेत, हे लक्षात घ्या. त्याच्यामुळे पुढचे 5 अध्याय हे अत्यंत तत्वज्ञानाने ठासून भरलेले आहेत. आता ज्या वेळेला भगवंत आपली स्वतःची अक्षरशः ओळख करून द्यायला सुरुवात करतात त्यावेळेला ज्ञान विज्ञान योग ह्या अध्यायातून आम्ही संसारी माणसांनी काय घ्यायचं याचा सांगोपांग विचार मी तुम्हाला सांगणार आहे. कारण आज जे मी तुम्हाला सांगणार आहे, जे भगवंत गीतेच्या ज्ञान विज्ञान योगात सांगतात ते अतिशय इंटरेस्टिंग आणि आपण प्रॅक्टिकल लाईफमध्ये असेच जगत असतो हा एक आपल्याला एक अनुभव येईल हे ऐकताना. आता तिसरा जो श्लोक आहे या गीतेचा, या अध्यायातला, त्यात भगवंत असं म्हणतात, मनुष्याणाम सहस्रेषु कश्चिद्यत्तति सिद्धये यततामपि सिद्धानां कश्चिन्माम वेत्ति तत्वतः. याचा अर्थ, हजारो मनुष्यांमध्ये कोणी एखादाच माझ्या प्राप्तीसाठी प्रयत्न करतो आणि त्या प्रयत्न करणाऱ्यांमध्ये सुद्धा
एखादाच मला खऱ्या स्वरूपाने जाणतो. परमेश्वराचं खरं स्वरूप म्हणजे काय, त्यासाठी आपण 5 अध्याय बघायचे आहेत. अजिबात घाई करायची नाही. जसं मी नेहमी सांगतो, गरम गरम ताट वाढून आपल्या समोर आलं पंचपक्वान्नाचं आणि भात एकदम मध्ये जर आपण हात घातला तर हात भाजल्याशिवाय राहणार नाही आपला, इतका तो भात गरम असतो. तो भात आपण कडेकडेने खायला सुरुवात करतो की नाही. तसं आपल्यासमोर हे गीतेचं अथांग समुद्र ज्ञानाचं आपल्यासमोर आहे. त्याच्यात एकदम मध्ये उडी मारून आपल्याला चालणार नाही. आपल्याला हळूहळू हळूहळू समजून घ्यायला लागेल की हे ज्ञान काय आहे. भगवंत 3ऱ्या श्लोकात काय सांगतात, हा श्लोक आणि मी आज जे तुम्हाला ह्या श्लोकांचं जे श्लोक मी तुम्हाला सांगणार आहे, जे भगवंतांनी सांगितले, ते आपण किती संसारी माणूस किती प्रॅक्टिकली जगतो हे आपल्या लक्षात येईल. भगवंत 3ऱ्या श्लोकात म्हणतात की हजारो मनुष्यांमध्ये एखादाच माझ्या प्राप्तीसाठी प्रयत्न करतो. खरं आहे ना. आणि ते खरं आहे की नाही. भगवंत किती किती सहजपणे रियालिटी सांगतात. हजारो मनुष्यांमध्ये एखादाच माझ्या प्राप्तीसाठी प्रयत्न करतो. कसं आहे बघा, एक साधी गोष्ट घ्या. आपण सगळे संसारी माणसं, कुठेही देवदर्शनाला जेव्हा जातो, कुठेही जा, सिद्धिविनायकाला किंवा तिरुपतीला, दत्ताला, शंकराला, कोणत्याही श्रीरामचंद्र प्रभूंच्या, हनुमंताच्या कोणत्याही देवतेच्या दर्शनाला जर गेलो, आतमध्ये गेल्यानंतर डोकं ठेवल्यानंतर 90% संसारी माणसांच्या मनात काय मागणं येतं, काय विचार येतात. 10% असे असतात जे काहीच मागत नाहीत, काहीच मागत नाहीत. ते जातात, दर्शन घेतात, त्यांनी एक पायरी जरा जाणलेली असते. 90% लोकांच्या मनात काय विचार येतात माहिती आहे. त्यावेळेला त्यांच्या संसारातली अपूर्ण राहिलेली गोष्ट ते तिथे मागत असतात. मी एक सिद्धिविनायकाच्या दर्शनाला गेलो होतो. तिथे एक मोठा उंदीर ठेवला होता. तर माझा मित्र माझ्या बरोबर होता. तो मला म्हणाला, तुला जे हवं आहे ना, तुला जे मिळवायचं आहे ना, जे तुला होत नाही तुझं, ते त्या उंदराच्या कानात सांगायचं, म्हणजे ते गणपतीपर्यंत पोहोचतं, असं इथली श्रद्धा आहे. मी त्याचं ऐकलं, म्हटलं छान छान. तर तो म्हणाला, तुलाही काही सांगायचं तर सांगून घे. थोडंसं मी त्याला सांगून ते करणं मी टाळलं. परंतु तिथे उंदराच्या त्या कानामध्ये सांगण्यासाठी लोकांची अशी छान रांग लागलेली होती. मी विचार एकाच गोष्टीचा केला तेव्हाही, की ह्यातली किती माणसं हे जे उंदराच्या कानामध्ये सांगण्यासाठी रांग लावून उभे आहेत, यातली किती माणसं भगवंत तूच मला प्राप्त व्हावा हे मागतील, आणि ह्यातली किती माणसं त्या वेळेला जी संसारातली गोष्ट अपूर्ण आहे ती पूर्ण व्हावी म्हणून मागतील. मला सांगा, आपला हा जो जन्म आहे ना, हा परिस्थिती सापेक्ष, समय सापेक्ष, असा कर्म सापेक्ष असा आहे. आज आपली एखादी गोष्ट जी पूर्ण होत नाहीये ती काही काळ गेल्यानंतर पूर्ण होऊ शकते किंवा होणार आहे. परंतु आपण ना अधीर असतो, आपल्यामध्ये पेशन्स नसतात. आपलं शिक्षण झालं, 4 महिने झाले, 6 महिने झाले, 8 महिने झाले, वर्ष झालं की आपण असे पॅनिक व्हायला लागतो. नोकरी मिळत नाही, नोकरी मिळत नाही. आपण प्रयत्न करत असतो, मिळत नाहीये. मग आपलं सुरू होऊन जातं, या देवाला नवस सांगा, त्या देवाला नवस सांगा, या देवाकडे काहीतरी मागा, त्या देवाकडे काहीतरी मागा. ह्याचंही वर्णन भगवंतांनी पुढच्या श्लोकात केलं, येतो मी त्याच्यावर. मग नोकरी लागली, त्यावेळेला ती इच्छा असते ती पूर्ण झाली. मग पुढे 25शी ओलांडली, 30शी ओलांडली, 35शी ओलांडली. लग्नासाठी आपण देवाच्या मागे तगादा लावायला सुरुवात करतो. लग्न कधी होणार, मग असं मी करेन, तसं मी करेन, लग्न कधी होणार. लग्न झालं, मग पूर्णत्व आलं, पण पूर्णत्व 100% नाही आलं. कारण पुढची पायरी काय, पुढची पायरी बाळ कधी होणार, त्याच्या मागे. हे संपतच नाही ना, आयुष्यामध्ये संपतच नाही. मग भगवंताकडे आपण काय मागतो, भगवंताकडे आपण नाशिवंतच मागत राहतो ना सगळं काही. आपण सारासार विचार केला तर किती वेळा आपली वृत्ती ही निर्विकारी असते की मला काहीच नको, किती वेळा असते. आणि किती वेळा आपली वृत्ती सतत काहीतरी प्राप्त व्हावं म्हणून मागत असते. काहीतरी इच्छा असते मनामध्ये, काहीतरी इच्छा असते, आणि इच्छा पूर्ण झाली की आनंद, नाही पूर्ण झाली की द्वेष. मग तो द्वेष इतरांचं बघून होत असेल किंवा आपण प्रत्यक्ष देवालाही दोषी धरायला, त्याचाही द्वेष करायला आपण मागे पुढे पाहत नाही. म्हणून भगवंत 3ऱ्या श्लोकात जे सांगतात ना, ते आपण संसारी माणसाने याचा नीट विचार केला पाहिजे.
भगवंत काय म्हणतात, हजारो माणसांमध्ये एखादाच असा आहे जो माझ्या प्राप्तीसाठी प्रयत्न करतो. बाकी सगळे तर संसारातल्या गौण वस्तूच मागतात. माझी आई म्हणतात की संसार आहे ना, हा विरलेल्या कापडासारखा आहे. आज इकडे फाटलेलं आहे म्हणून तिकडे आपण शिवायला जाऊ ना, तर दुसरीकडनं फाटणार आहे. असं आहे ते. किती ठिकाणी ठिगळं लावणार तुम्ही. म्हणून सर्व संत सांगतात की संसारातल्या गोष्टींच्या पूर्तीच्या मागे लागण्यापेक्षा तुम्ही भगवंताचं नाव घ्या. येता जाता उठता बसता रत होशी जरी हरिनामी, प्रभू तुझं स्वये देईल दर्शन, नेईल प्रेमे स्वग्रामी, असं माझ्या कलावती आईंनी म्हटलेलं आहे. तुम्ही येता जाता उठता बसता परमेश्वराचं नाव घ्या. संसारातील गोष्टींची पूर्तता व्हावी म्हणून तेवढ्या वेळेला का होईना परमेश्वर तुम्हाला ते देईलही. परंतु परत नवीन चॅप्टर ना, नवीन काहीतरी मागायचं. मग परमेश्वर तूच मला प्राप्त हो दे असं किती जण मागत असतील. सुख तर सगळ्यांनाच हवंय, पण आपण सुख ते मागत असतो जे कधीतरी नाश पावणार आहे. आपण सुख ते मागत असतो जे कधीतरी नाश पावणार आहे. माझं ह्याच व्यक्तीबरोबर लग्न झालं पाहिजे, हट्ट धरला देवापाशी, झालं लग्न. पण ती व्यक्ती माझ्या मरेपर्यंत कायम माझ्या बरोबर राहील याची शाश्वती आहे? मग त्याची जर शाश्वतीच नाहीये तर ते सुख अंतिम काळापर्यंत माझ्याबरोबर टिकेल असा भ्रम आपण कसा दृढ करू शकतो मला सांगा. म्हणून भगवंत म्हणतात लहान बाळासारखे व्हा. तुम्ही लहान बाळासारखे व्हा. म्हणून लहान मुलं देवाला आवडणारी असतात, देवाची फुलं असतात का? समजा असं विचार करा, घरामध्ये 3-4 भावंड आहेत आणि एक अगदी लहानसं बाळ आहे. ती 3-4 भावंड आई जर बाजारात गेलेली असेल, ती बाजारातून आल्यानंतर काय अपेक्षा करतात? सगळ्यात मोठा जो असेल तो आईने आपल्यासाठी काहीतरी खायला आणलेलं असेल. त्याच्यापेक्षा जरा धाकटा असेल तो म्हणेल आईने माझ्यासाठी काही खेळ आणलाय का. आईने खाऊ दिला, खेळ दिला की ती मुलं आईपासून लांब जातात. परंतु तो सगळ्यात अगदी छोटा असतो ज्याच्या मनामध्ये काही नसतं, त्याला फक्त एकच अपेक्षा असते की आईने आपल्याला घेऊन बसावं. तो बाकी काही त्याला दिलं तरी तो घेत नाही, स्वीकारत नाही. आई इतक्या वेळ बाहेर होती, ती आता घरी आलेली तर तिने मला उचलून घ्यावं ही एक त्याची अपेक्षा असते की नाही. तसं ह्या जगामध्ये भगवंत म्हणतात की सगळेजण जे माझ्याकडे येतात ते काहीतरी मागायला येतात, ते मागितलं की लांब निघून जातात. पण माझ्याच प्राप्तीसाठी प्रयत्न करणारा असा विरळाच असतो. आणि जी मोठी भावंड आहे ती खाऊ दिला तो संपला की आनंदही संपला. धाकट्याला खेळणं दिलं, त्या बाहुलीचा हातपाय मोडला, त्या खेळण्याचं काही मोडलं की आनंदही संपला. पण जे अगदी छोटंसं बाळ असतं ज्याने हातच वर केलेले असतात की आईने उचलून घ्यावं, आईने उचलून घेतल्यानंतर तिथे अजून काही नको आहे. कारण तो आनंद त्याचं कंपॅरिझन बाकीच्या गोष्टींशी होऊ शकत नाही. मग ते खेळणं मोडलं म्हणून ते भावंड रडत येईल, खाऊ संपला म्हणून तो काहीतरी अजून मागायला येईल. परंतु ज्याला आईने उचलूनच घेतलेलं आहे त्याला अजून काही मागायची गरज लागत नाही, कारण त्याने तेच मागितलं होतं. मग त्याने नुसतं काही रडलं, ते कडेवर घेतलेलं बाळ नुसतं काही रडलं की आई त्याला स्वतःहूनच विचारते तुला काही खायला देऊ का, तुला काही खेळायला देऊ का. तसं भगवंताचं प्रेम असतं. भगवंत म्हणतो की माझ्याकडे मागायला येणारे सगळे अशाश्वतच मागतात, नाशिवंतच मागतात. नोकरी मागतील, कोणाशी लग्न व्हावं मागतील, पैसा मागतील, सत्ता मागतील, प्रसिद्धी मागतील, आरोग्य मागतील. शेवटी तेही एके दिवशी नाशच पावणार आहे. असं सगळं मागतील, परंतु त्याचा एके दिवशी कुठेतरी अंत आहे की नाही. मग त्याच्यापासून सुख 100% नेहमीच मिळेल खात्री नाही आहे. परंतु जो भगवंतालाच मागतो, एक बार मुख से कहो तुलसीदास मेरा, असं तुलसीदासांनी विनवणी केली आहे श्री रामचंद्र प्रभूंकडे की एकदा म्हणा की तू माझा आहेस. असं रामचंद्र प्रभूंनी तुलसीदासांना म्हणावं ही तुलसीदासांची इच्छा आहे. बाकी तुलसीदास काही मागत नाही आहेत. असं आपल्याला जमेल? आपल्या संसारामध्ये किती कटकटी, किती दुःख असतात, किती प्रॉब्लेम्स असतात. त्या सगळ्या गोष्टींना मनामध्ये धरून भगवंताच्या चरणी यातली एकाही गोष्टीची पूर्तता व्हावी म्हणून त्याच्याजवळ ती नाशिवंत गोष्ट न मागता
तू ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान, अशी तुकोबांनी सांगितल्याप्रमाणे वृत्ती ठेवून एक बार मुखसे कहो तुलसीदास मे राहे, जे तुलसीदासाने मागितलं तसं भगवंताच्या चरणी, त्या पादुकांच्या चरणी मस्तक ठेवल्यानंतर हे आपल्याला मागायला जमेल की एकदा तू फक्त देवा म्हण की मी तुझा आहे, हे मागायला जमेल? प्रॅक्टिकल विचार करून पहा. फक्त एक श्लोक घेतलाय ज्ञान विज्ञान मधला, किती गहन अर्थ आहे बघा त्याच्यामध्ये. भगवंत म्हणतात हजारोंमध्ये माझी प्राप्ती करण्यासाठी एखादाच असतो, कारण बाकी सगळ्यांना त्या त्या वेळेला अपूर्णत्व जे आहे ते पूर्ण करण्यासाठीच ते माझ्याकडे येत असतात. ते झालं की आपण आपसुकच थोडे देवापासून लांब जातो आणि पुन्हा संसारात गुरफटतो. पुन्हा सोटा बसला की पुन्हा हे येर झारे घालण्यापेक्षा एकदा देवा तूच मला कडेवर उचलून घे. मग ते बाळ जसं आईने उचलून घेतल्यानंतर निश्चिंत असतं, त्याला काय हवं नाही ते आई स्वतःहूनच देते, तसं एकदा तू मला तुझ्या चरणी घे, मला काय हवंय नकोय ते त्याला स्वतःहून माहिती असतं, तो ते देतो. पण हे किती कठीण आहे हे लक्षात घ्या. अशी वृत्ती येणं मनाची हे किती कठीण आहे. म्हणून आत्मसंयम योग पाहिजे. आत्मसंयम योग साधण्याचा असेल तर कर्म कसं करायचं ह्याचा आधी सांगोपांग विचार, ज्ञान, हे सगळं आपल्याला समजून घेऊन पुढे जायचंय ना. आपल्या लक्षात येते जवळपास 20 मिनिटं तरी झाली असतील, पण हा एक श्लोक मला किती सांगून जातो याचा आम्ही विचार करतो का? आम्ही देवाच्या चरणी मस्तक ठेवलं की काहीतरी असं मागून टाकतो जे संसारातली पूर्तता होण्यासाठी कारणीभूत आहे. मग भगवंत पुढे म्हणतात, भगवंत याचंही वर्णन करतायत ना पुढे 20, 21, 22, 23 या श्लोकांचं आता मी म्हणून विवेचन करणार आहे. आता याच्यामध्ये भगवंत म्हणतात, जो 20वा श्लोक आहे त्या 20व्या श्लोकात भगवंत म्हणतात, कामैस्तैस्ते हृतज्ञाना प्रपद्यन्तेन्य देवताः तम तम नियममास्थाय प्रकृत्या नियता स्वया. 21वा श्लोक, यो यो यायाम तनुम भक्त श्रद्धयार्चयितुमिच्छति तस्य तस्या चलाम श्रद्धाम तामेव वेदधाम्यहम. 22वा श्लोक, स तया श्रद्धया युक्तस्तस्याराधनमीहते लभते च ततः कामान मयैव विहितान्नि तान्. भगवंत 20, 21, 22 श्लोकामध्ये काय सांगतात? 20वा श्लोक, त्या त्या भोगांच्या इच्छेने ज्यांचे ज्ञान हिरावून घेतलेले आहे असे लोक आपापल्या स्वभावाने प्रेरित होऊन निरनिराळे नियम पाळून त्या त्या देवतांची पूजा करतात. त्या त्या भोगांच्या इच्छेने ज्यांचे ज्ञान हिरावून घेतलेले आहे. ज्ञान म्हणजे आत्मज्ञान. 3ऱ्या श्लोकामध्ये जे भगवंत म्हणतात की माझ्याच प्राप्तीसाठी कोणी येत नाही, की देवा तूच मला हवायस म्हणून कोणी येत नाही. प्रत्येक जण त्या त्या भोगांच्या इच्छेने, त्यांना कोणत्या तरी भोगाची इच्छा असते. मी असं माझ्या बाबतीत होऊ दे, तसं माझ्या बाबतीत होऊ दे, आपण हेच मागत असतो. त्या त्या भोगाची इच्छा, ती जी वेळ असते त्याप्रमाणे. मग त्या वेळेला नोकरी लागत नसेल ते मागायचं. ते मागितल्यामुळे खरं काय मागायचं असतं हे आम्हाला कळत नाही. त्या त्या भोगांच्या इच्छेने ज्यांचे ज्ञान हिरावून घेतलेले आहे. ज्ञान हे की काय मागव हे कळत नाही, ते ज्ञान नाही आपल्याला. मग नोकरी लागत नाही ते मागितलं, अजून काही वेळ गेला, लग्न होत नाही ते मागितलं. भगवंत म्हणतात 21व्या श्लोकाचा अर्थ, जो असा सकाम भक्त ज्या ज्या देवतेचे श्रद्धेने पूजन करतो त्या त्या भक्ताची त्या देवतेवरील श्रद्धा मी दृढ करत असतो. तो त्या श्रद्धेने युक्त होऊन त्या देवतेचे पूजन करतो आणि त्या देवतेकडून मीच ठरविलेले इच्छित भोग निश्चितपणे मिळवतो. या 3 श्लोकांचा जरा गर्भित अर्थ समजून घ्या. भगवंत म्हणतात, आपण जेव्हा भगवंत दर्शनाला जातो त्यावेळेला त्याच्यासमोर मस्तक नमवल्यानंतर संसारातील त्यावेळेला अपूर्ण असलेली गोष्ट पूर्ण व्हावी म्हणून मागतो. त्याच्यामुळे जे ज्ञान हरवतं आपलं, कसलं ज्ञान, नक्की त्याच्याकडे काय मागायचं असतं हेच आपल्याला कळलेलं नाही ना. भगवंत ज्ञान विज्ञान योगात काय सांगतात की काय मागायचं असतं. हजारोंमध्ये एखादा माझ्या प्राप्तीसाठी येतो, बाकी सगळे माझं हे होऊ दे, माझं ते होऊ दे. आपण थांबतच नाही हो.
आपण थांबतो का? 25व्या वर्षी नोकरी लागावी म्हणून तगादा, 30व्या वर्षी लग्न व्हावं म्हणून त्रास. त्या देवाला त्रास म्हणजे आपण त्याला सतत सतत सांगत राहिलो, एखाद्याचं दार आपण सतत वाजवत राहिलो तर त्याला त्रासच होणार ना आतमधल्या मालकाला. 35व्या वर्षी मूल होत नाही म्हणून मागायचं. मग नंतर 45-46 वर्षी ते काय आपलं जे मूल असतं 10वी 11वी जे काही असेल ते चांगलं जावं म्हणून मागावं. मध्येच काहीतरी शरीराच्या घुसपटी निघतात 50शी आली की ते बरं व्हावं म्हणून मागावं. ब्लड टेस्ट केली, रिपोर्ट नॉर्मल यावेत, तुम्ही त्याची प्रार्थना करा ना, पण आपण त्याला किती तगादा लावतो त्याच्या मागे, हा विचार करतो का? 60 आली की माझ्या मुलाचं शिक्षण पूर्ण झालं, आता त्याला नोकरी लागावी म्हणून मागावं. 70 आली की माझ्या मुलाचं लग्न व्हावं म्हणून मागावं. 75 आली की भगवंत म्हणतो, अरे माझ्याकडे कधी वळणार आहेस? ज्ञान विज्ञान योगामध्ये 3रा श्लोक हा केवढा गहन आहे लक्षात घ्या. हजारोंमध्ये एखादा माझ्या प्राप्तीसाठी येतो आणि त्यामधून सुद्धा एकाला माझं यथार्थ ज्ञान होतं. तर आपण जेव्हा भगवंताच्या चरणी मस्तक ठेवितो तेव्हा हा अध्याय माझ्या संसारी माणसाला काय शिकवतो हे समजून घ्या. काय मागावं हे कळलं पाहिजे, काय मागावं हे कळलं पाहिजे. मग भगवंत 20-21-22 मध्ये काय सांगतात? भगवंत 20-21-22 मध्ये सांगतात की संसारी माणूस एखादी इच्छा पूर्ण व्हावी म्हणून एखाद्या इष्टदेवतेकडे जातो. काही गणपतीला नवस बोलतात, काही पांडुरंगाला नवस बोलतात, काही शंकराला नवस बोलतील, काही भगवान विष्णूला नवस बोलतील, काही सत्यनारायण मागून घेतील, काही देवींना नवस बोलतील. भगवंत म्हणतात ही सगळी माझीच रूप आहेत ना. 22व्या श्लोकाचा अर्थ काय? भगवंत म्हणतात त्या त्या इच्छांचे ते भोग माझ्याच इच्छेप्रमाणे तो मिळवत असतो मनुष्य, आणि त्या देवतेवरची श्रद्धा त्या माणसाची मी दृढ करत असतो. आपण बोलतो की नाही, त्या देवाला नवस बोललो, माझं काम झालं, मग त्या देवतेची श्रद्धा माझ्या मनात निर्माण होते. असं भगवंत प्रत्येक माणसाला अस्तिक व्हावं म्हणून काही ना काहीतरी त्याचे भोग त्याला देत असतो. पण भगवंत म्हणतात हे तर सगळं नाशिवंत आहे, हे तर सगळं नाशिवंत आहे. म्हणून 23वा श्लोक काय आहे आपल्याला? 20-21-22 कळला. 23वा श्लोक काय आहे? अंतवंतु फलम तेषाम तद्भवत अल्पमेधसाम. याचं फळ कसं आहे? नाशिवंत आहे. देवान देवजयो यान्ति मदभक्ता यान्ति मामपि. भगवंत म्हणतात 23व्या श्लोकाचा भावार्थ, पण त्या लोकांना कळत नाही की ते जे मागतायत ना देवाकडे त्याचा कधीतरी शेवट होणार आहे, मग पुन्हा ये रे माझ्या मागल्या. तसेच त्या त्या देवतांची पूजा करणारे त्या त्या देवतांना प्राप्त होतात, पण माझे भक्त मला येऊन प्राप्त होतात. आता तुम्ही विचार कराल, सगळे तर देवच आहेत ना, परंतु स्वयंभू कोण आहे? स्वयंभू एकच शक्ती जीने ही चराचर उत्पन्न केलेलं आहे. बाकी सगळी त्याची रूप आहेत. महाभारतातील श्रीकृष्णाच्या लहानपणीचा चरित्राचा प्रसंग, एक गोष्ट तुम्हाला माहीत असेल की कृष्ण जेव्हा माती खात असतो त्यावेळेला यशोदा मैया येऊन त्याचं तोंड उघडते, तेव्हा त्याच्या मुखामध्ये ब्रह्मांड दर्शन होतं, तिला पूर्ण विश्वरूप दर्शन होतं तिला. सो याचा अर्थ काय? शक्ती एकच आहे जे हे सगळं चालवत आहे, तिचा निर्माता कोणी नाही आहे. बाकी सगळ्या देवतांनी घेतलेली जी रूपं आहेत ती पुन्हा कधीतरी त्या एकचित्तत्वामध्ये जाऊन मिसळणार आहेत. ती सगळी वेगवेगळी रूपं जी आहेत ती एकाच परमात्म्याची रूपं आहेत, आणि भगवंत स्वतः परमात्मा आहे ते सांगतायत, आणि ती सगळी इतर देवतांची रूपं ही ती निर्मिलेली रूपं आहेत. आपण ज्यांची इच्छा धरावी त्याच्या मार्फत आपल्याला परमात्मा गाठायचा आहे ना, हे लक्षात घ्या. आपण गणपतीची उपासना करावी, दत्ताची करावी, रामाची करावी, अजून आपले इष्टदैवत जे आहेत किंवा सद्गुरू आहेत त्या सगळ्यांची उपासना करावी, कोणाची तरी एकाची करावी, परंतु ज्ञान काय घ्यायचंय? ज्ञान विज्ञान योगातून ज्ञान काय घ्यायचंय की या देवतेच्या मार्फत मला परमात्मा म्हणजे काय आहे ते ओळखायचं आहे. सगळे तुम्हाला तिथेच नेऊन पोहोचवणार आहे. नवविधा भक्ती जाते एकेच ठिकाणी. तुम्ही भक्तिभाव कोणत्याही देवावरती ठेवा, पण मनात ज्ञान काय ठेवायचं? त्याच्या मागे संसारातल्या गोष्टी मागून मागून त्याला तगादा द्यायचा आहे का त्याच्याकडे हे मागायचं आहे की एकदा म्हण की मी तुझा आहे असं कधी म्हणणार तू?
इथे जन्माचं सार्थक आहे, इथे जन्माचं सार्थक आहे. नाहीतर संसारातल्या गोष्टी पूर्ण होण्यासाठी मागूच ना आपण, मागूच आपण. भगवंत 20, 21, 22 श्लोकात म्हणतातच आहे की प्रत्येक जण त्याच्या भोगाची इच्छा भोगण्यासाठीच येतोय माझ्याकडे, परंतु माझ्याच प्राप्तीसाठी कोण येत आहे? कोणी नाही. आपण सगळे संसारी माणसं हेच करतो का? निदान 90% तरी आपल्या आयुष्यामध्ये हे व्हावं, हे व्हावं. आपल्या घरामधल्या आपल्या माणसांचं निरीक्षण करून पहा. ते देवाकडे त्या वेळेला जे अपूर्णत्व आहे ते पूर्ण व्हावं म्हणून मागत असतात. परंतु या सगळ्या संसारामध्ये दुःख आहेतच. या दुःखांना थोडंसं आपल्या मनामध्ये पचवून भगवंताकडे निर्विकार मनाने जाणारे किती आहेत? काही नको, तू आहेस ना माझ्याबरोबर, बस. किती कठीण आहे. बोलायला सोपं आहे ना, ऐकायला गोड आहे. कठीण आहे, कठीण आहे. आणि म्हणून तर समजून घ्यायचं आहे. कारण या जगामध्ये वाईट सवय सोपी आहे लागायला, चांगली सवय लागायला कठीण असते. आणि चांगली सवयच आपली प्रगती करत असते. म्हणून गीता समजून घ्या. 700 श्लोक पाठ केले आणि फटाफट बोलता आले म्हणजे गीता समजली का? नाही. एक श्लोक समजला आणि तो नित्याच्या आचरणात आणता आणता आपण जर पुढे पुढे गेलो, प्रगती आहे. आणि हा सगळा माझा एक प्रयत्न आहे, साधा प्रयत्न आहे. मला जितकं कळतं एक संसारी माणूस म्हणून या 30च्या वयामध्ये जितकं मला कळतं तेवढं मी सांगण्याचा आपल्याला प्रयत्न करतोय. अपेक्षा आहे की आपल्यालाही गीता काय सांगून जाते हे समजतंय संसारी माणसाला. 3रा श्लोक अत्यंत महत्वाचा म्हणून या अध्यायातला फार काही सांगून जातो आपल्याला. मग भगवंत जेव्हा हे वर्णन करतात, आता आपण शेवटाला येऊया. भगवंत जेव्हा हे वर्णन सगळं करतात आणि मग म्हणतात 29व्या श्लोकामध्ये म्हणतात, जरा मरण मोक्षाय मामाश्रित्य यतन्ति ये ते ब्रह्म तद्विद्दु कृत्स्नम अध्यात्मम कर्म च अखिलम. जे जे मला शरण येऊन जन्म मरण वार्धक्य मरण यातून सुटण्याचा प्रयत्न करतात ते पुरुष ब्रह्म, संपूर्ण अध्यात्म आणि संपूर्ण कर्म जाणतात. आणि हा श्लोक जेव्हा भगवंत म्हणतात तिथून पुढे अक्षर ब्रह्म सुरू होतो. कारण ब्रह्म ते ब्रह्म जाणतात असं जेव्हा भगवंत म्हणतात तेव्हा अष्टोध्यायाचा 8मोध्यायाचा पहिला श्लोक अर्जुनाचा आहे की किम तत् ब्रह्म, अशी ही लिंक आहे. तर आज आपण ज्ञान विज्ञान योगातून काय शिकायचं की भगवंताकडे काय मागायचं हे ज्ञान आपल्याला कळलं पाहिजे. हे साधा सोपा सरळ अर्थ आहे. विज्ञान म्हणजे काय, मी तुम्हाला अगदी सुरुवातीला म्हटलं की विज्ञानाची फोड मी तुम्हाला नंतर सांगेन, ती आता थोडक्यात सांगतो. विज्ञान याचा अर्थ वैश्विक ज्ञान, त्याला व्यवहार ज्ञानाची जोड हवी असते. कारण जर फक्त विज्ञानच आपल्याला कळलं म्हणजे वैश्विक ज्ञानच जर आपल्याला कळलं आणि त्याला व्यवहाराची जोड नसेल तर मनुष्य आत्मघातही करू शकतो. सद्गुरू आपल्या जवळ येणाऱ्या प्रत्येक शिष्यावर म्हणूनच पारखून घेतल्याशिवाय कृपा करत नाहीत. कारण ज्याला वैश्विक ज्ञान द्यायचंय त्याला व्यवहार ज्ञानही आहे का हे तपासून पाहावं लागतं. माणसाने अणुबॉम्ब तयार केलेला आहे. वैश्विक ज्ञान, अणु ही संकल्पना, त्याच्यापासून एवढं बॉम्ब तयार करावा इथपर्यंत माणूस पोहोचलेला आहे. पण जर त्याला व्यवहाराची जोड नसेल तर तो आत्मघातच करेल की नाही, आत्मघातच करेल की नाही त्या वैश्विक ज्ञानाचा. अणु तर मनुष्य निर्माण नाही करू शकत. अणु निसर्ग रूपाने आहेच, परंतु त्यापासून जे ज्ञान अगाध आहे. आता तुम्हाला साधं उदाहरण देतो, म्हणजे टॉपिक मी बदलत नाही पण विज्ञानाचा अर्थ काय तो तुम्हाला सांगतो. विज्ञान म्हणजे आपलं जे आपण पाहतो ते नाही. पूर्वीच्या काळातल्या काही अनेक गोष्टी आहेत ज्या आपल्याला पटत नाहीत. अगदी साधं उदाहरण द्यायचं झालं तर संजयाने कुरुक्षेत्रावरचं युद्ध धृतराष्ट्राला वर्णन करून सांगितलं. आपल्या मनात साधा प्रश्न येतो, ज्यांना हे सगळं पटत नाही, आजची जी जनरेशन, आजची तरुण पिढी, ज्यांना हे सगळं पटतच नाही, सगळं थोतांड वाटतं आजच्या पिढीला, की संजय धृतराष्ट्राजवळ बसलेला आहे, कुरुक्षेत्रापासून लांब आहे. त्याला कसं कळलं कुरुक्षेत्रात काय होते ते? त्याला कसं कळलं?
तर हा प्रश्न मी 21व्या शतकाला धरून विचारतो, मला त्याचं उत्तर तुम्ही द्या. मी इकडे आहे, एक माणूस चेन्नईला आहे किंवा मद्रासला आहे. 300 वर्षापूर्वी तो जर का मद्रासला असता आणि मी इथे मुंबईत असतो, तर मला त्याच्याशी काही डायरेक्ट बोलता आलं असतं? 300 वर्षापूर्वी नसतं आलं, डायरेक्ट बोलता नसतं आलं. पण आज 300 वर्षानंतर 21व्या शतकामध्ये तो मद्रासला आहे, तर काय मी त्याच्याशी डायरेक्ट बोलू शकतो? त्याचं उत्तर तुम्ही हो द्याल. तुम्ही म्हणाल टेलिफोन आहे, मोबाईल आहे, व्हिडिओ कॉल करता येतो, त्याचा चेहरा दिसतो मला जरी तो मद्रासला आहे. हे वैश्विक ज्ञानच आहे ना, जे माणसाने प्रगल्भ केलं, जे 300 वर्षापूर्वी नव्हतं, 200 वर्षापूर्वी नव्हतं, पण आता आहे. मग हे कलियुग सोडून जर आपण द्वापार युगात गेलो तर हेच ज्ञान तेव्हा नसेल असं ठामपणे तुम्ही कशावरून म्हणता? तेव्हाही असू शकतं. तेव्हाही अशा गोष्टी असतील की संजयाला कुरुक्षेत्रावर जे काय चाललंय ते कळत होतं. कलियुगामध्ये जर मद्रासला बसलेला माणूस आज 21व्या शतकात फोनवर मला स्क्रीनवर दिसतो ना, तो मद्रासला आहे तिकडे. USA मध्ये, चेन्नई, कॅनडामध्ये असलेली माणसं मला अशी दिसतात फोनवर समोर, त्यांचं घर पाहू शकतो मी. कसं शक्य झालं? वैश्विक ज्ञान माणसाने प्रगल्भ केलं. पण आपल्याला पुराणातली वांगी पुराणात असं नाही आहे. आपल्याला ते प्रसंग पटत नाहीत ना आपल्याला. पूर्वी म्हणे आपल्या आधीच्या द्वापारयुग म्हणा किंवा त्रेतायुगामध्ये ऋषींनी प्रसाद खायला दिला. जसं आपल्या रामायणातच आहे की तो प्रसाद सिद्ध करून दिला कौसल्या मातेला, कैकेयी मातेला, सुमित्रा मातेला, आणि त्यांना गर्भधारणा झाली. आजच्या पिढीला हे पटत नाही. आता मी तुम्हाला 21व्या शतकाला धरून प्रश्न विचारतो, मला सांगा तुम्हाला ते पटतं का? आज IVF, टेस्ट ट्यूब बेबी यांसारखी संकल्पना आजच्या 21व्या जगात आहे. ती 200-400 वर्षापूर्वी होती का? नव्हती. 500 वर्षापूर्वी होती का? नव्हती. तेव्हा जर 500 वर्षांपूर्वी, म्हणजे अगदी 450-500 वर्षांपूर्वी जर असं कोणी म्हणालं असतं की नवरा बायको एकत्र येण्याची गरज नाही, आपल्याकडे अशी टेक्निक आपण शोधून काढू की आईला गर्भ राहील, आई वडील एकत्र नाही आले तरी, 500 वर्षांपूर्वी पटलं असतं? नसतं पटलं. आता पटू शकतं. क्लोनिंग आहे, टेस्ट ट्यूब बेबी सारख्या मोठ्या वैज्ञानिक संकल्पना डेव्हलप झालेल्या आहेत. आज शरीराच्या बाहेरही 2 पेशी एकत्र करून गर्भनिर्मिती केली जाते, क्लोनिंग म्हणतात त्याला. मग जर आता हे आम्हाला पटतंय, पण त्या युगामध्ये असं असेल हे मानण्याची तयारीच नाही आमची. मग उद्या दुसरं कोणतं तरी युग सुरू होईल, त्या युगामधले कलियुगात अशा काही डिस्कव्हरी झालेल्या हे मानायला तयार होणार नाहीत. असं होऊ शकतं ना? होऊ शकतं की नाही? टेलिव्हिजन ऑन केला की ऑस्ट्रेलियामध्ये चाललेला वर्ल्ड कप मला घर बसल्या पाहता येतो, लाईव्ह पाहता येतो. कसं काय? तुम्हाला माहीत असेल नसेल, पण दूरदर्शन सिद्धी अशी सिद्धी आहे. म्हणजे संत विचार करतात, जो येईल त्या शिष्याला हे सगळं वैश्विक ज्ञान देऊन चालणार नाही, त्याला व्यवहार ज्ञानाची जोड नसेल तर तो आत्मघात करेल. माणूस हळूहळू हे सगळं उलगडतोय. 400 वर्षांपूर्वी पेशी काय असते, हे काय असतं माहीत नव्हतं. सूर्य स्थिर आहे, पृथ्वी सूर्याभोवती फिरते, माहीत नव्हतं. अर्थात ज्ञानेश्वर माऊलींनी ज्ञानेश्वरीमध्ये 12व्या शतकातच लिहिलंय, पण आमचं लक्ष कुठे आहे तिथे? विज्ञान काय आहे हे समजून घ्या. ज्ञान विज्ञान योगामध्ये विज्ञान काय आहे, आता मी त्याच्यात जात नाही, कारण विज्ञान काय आहे याच्यामध्ये भगवंतांनी त्याची रूपं सांगितलेली आहे की मी गंधमध्ये कसा आहे, मी रसमध्ये कसा आहे, हे सगळं विज्ञान आहे, वैश्विक ज्ञान आहे. पण आपल्या संसारी माणसाला पटावं अशी विज्ञानाची व्याख्या मी तुम्हाला सांगितली. आपल्या लक्षात आलं असेल हा अध्याय तत्वज्ञानाने किती ठासून भरलेला आहे. ह्या सगळ्या गोष्टी समजून घ्या. तरुण पिढीने हे ऐकणं का गरजेचं आहे? हे सगळं थोतांड नाहीये. भगवंतांनी कुरुक्षेत्रावरती सांगितलेली भगवद्गीतेसारखा महान ग्रंथ, हे महाकाव्य
आज आपल्या संसारी माणसाला दैनंदिन जीवनामध्ये कसं वागावं हेही सांगून जात नाहीये का? तिसरा श्लोक, मी तर म्हणतो एक श्लोक आहे ना, आचरणात आणण्याचा प्रयत्न करा. जन्म जाईल त्याच्यामध्ये, पण भगवंताला आनंद आहे. तिसरा श्लोक काय बघितला आपण या अध्यायाचा? माझ्यासाठी प्रयत्न करणारा विरळाच असतो. बाकी सगळे संसारातले प्रयत्न ते पूर्णत्व करण्यासाठी येत असतात, ते पूर्ण व्हावं म्हणून मागत असतात. 21, 22, 23 श्लोक तर 20 ते 23 श्लोक भगवंत तर हेच सांगतात की जो जो येतोय तो कोणाला तरी नवस बोलतोय. माझ्याच कृपेमुळे त्या देवाकडून ते फळ त्यांना दिलं जातं आणि त्या लोकांची त्या देवतावर श्रद्धा दृढ होते. परंतु ती सगळी देवत्व माझ्याच चित्तत्वाची रूपं आहेत. परंतु जो माझ्याच प्राप्तीसाठी प्रयत्न करतो त्याची भक्ती कशीही असो ती मला येऊन प्राप्त होते. कारण भगवंताकडे जाऊन चरणी मस्तक ठेवून रामाच्या देवळात गेल्यावर, हनुमंताच्या देवळात गेल्यावर, कृष्णाच्या देवळात गेल्यावरती, दत्ताच्या देवळात गेल्यावरती त्या पादुकांवर मस्तक ठेवल्यानंतर किती जणांच्या मनात दिवसभरात जे येऊन दर्शन घेऊन जातात, किती जणांच्या मनात देवा तू मला जवळ कर, तू मला माझं म्हण असा विचार येतो. ती भक्ती परमात्म्याची आहे त्या देवतेमार्फत. तर मला खात्री आहे की आपल्याला मी सांगोपांग वर्णन करण्यामध्ये मी यशस्वी झालेलो असेन असं मी एक मानतो. इथे ज्ञान विज्ञान योग काय आहे समजून घेतला थोडक्यात. ज्ञान म्हणजे काय, भगवंताकडे काय मागायचं ते कळणं ज्ञान. विज्ञान म्हणजे काय याचे मी तुम्हाला थोडक्यात विवरण करून सांगितलेलं आहे. तर असा हा ज्ञान विज्ञान योग तत्वज्ञानाने अत्यंत ठासून भरलेला. यातनं संसारी माणसाने काय घ्यायचं हे आपण पाहिलं. आता आपलं पारायण सुरू राहावं म्हणून आता आपण हा ज्ञान विज्ञान योग ऐकणार आहोत, सानंद वाचणार आहोत. आपल्या सगळ्या गीताव्रतींना, जे शेवटपर्यंत हा माझा प्रत्येक व्हिडिओ पाहतात अशा सगळ्या गीताव्रतींना, अशा सगळ्या श्रोते जनांना माझा नमस्कार. आपण आता 7वा अध्याय जो आहे तो आता आपण म्हणायचा आहे. ओम श्री परमात्मने नमः. अथ 7मोऽध्यायः. श्री भगवान उवाच. मय्यासक्तमनः पार्थयोगं युञ्जन्मदाश्रयः असंशयं समग्रं मा यथा ज्ञास्यसि तच्छृणु. ज्ञानं तेऽहं सविज्ञानम् इदं वक्ष्याम्यशेषतः. यज्ञात्वा नेह भूयोऽन्यज्ञातव्यम् अवशिष्यते. मनुष्याणां सहस्रेषु कश्चिदत्यति सिद्धये. यततामपि सिद्धानां कश्चिन्मां वेत्ति तत्त्वतः. भूमिरापो नलो वायुः खं मनो बुद्धिरेव च. अहंकार इतीयं मे भिन्ना प्रकृतिरष्टधा. अपरेयमितस्त्वन्यां प्रकृतिं विद्धि मे परां. जीवभूतां महाबाहो ययेदं धार्यते जगत्. एतद्योनीनि भूतानि सर्वाणीत्युपधारय. अहं कृत्स्नस्य जगतः प्रभवः प्रलयस्तथा. मतः परतरं नान्यत् किञ्चित् अस्ति धनञ्जय. मयि सर्वमिदं प्रोतं सूत्रे मणिगणा इव. रसोऽहमप्सु कौन्तेय प्रभास्मि शशिसूर्ययोः. प्रणवः सर्ववेदेषु शब्दः खे पौरुषं नृषु. पुण्यो गन्धः पृथिव्यां च तेजश्चास्मि विभावसौ. जीवनं सर्वभूतेषु तपश्चास्मि तपस्विषु. बीजं मा सर्वभूतानां विद्धि पार्थः सनातनं. बुद्धिर्बुद्धिमतामस्मि तेजस्तेजस्विनामहं. बलं बलवतां चाहं कामरागविवर्जितं. धर्माविरुद्धो भूतेषु कामोऽस्मि भरतर्षभ. ये चैव सात्विका भावा राजसास्तामसाश्च ये. मत्त एवेति तान् विद्धि न त्वहं तेषु ते मयि. त्रिभिर्गुणमयैर्भावे एभिः सर्वमिदं जगत्. मोहितं नाभिजानाति मामेभ्यः परमव्ययम्. दैवी ह्येषा गुणमयी मम माया दुरत्यया.
मामेव ये प्रपद्यन्ते मायामेतां तरन्ति ते। न मां दुष्कृतिनो मूढा प्रपद्यन्ते नराधमाः मायया परतज्ञाना आसुरं भावमाश्रिताः। चतुर्विधा भजन्ते मां जनाः सुकृतिनोऽर्जुन। आर्तो जिज्ञासुरर्थार्थी ज्ञानी च भरतर्षभ। तेषां ज्ञानी नित्ययुक्त एकभक्तिर्विशिष्यते। प्रियो हि ज्ञानिनोत्यर्थम् अहं स च मम प्रियः। उदारः सर्व एवैते ज्ञानी त्वात्मैवमेतत्। उदारः सर्व एवैते ज्ञानी त्वात्मैवमे मतः। आस्थितः स हि युक्तात्मा मामेवानुत्तमां गतिम्। बहुनां जन्मनामन्ते ज्ञानवान् मां प्रपद्यते। वासुदेवः सर्वमिति स महात्मा सुदुर्लभः। कामैस्तैस्तैर्हृतज्ञाना प्रपद्यन्ते न्यदेवताः। तं तं नियममास्थाय प्रकृत्या नियता स्वया। यो यो यां यां तनुं भक्तः श्रद्धयार्चितुमिच्छति तस्य तस्याचलां श्रद्धा तामेव विदधाम्यहम्। सतया श्रद्धया युक्तस्तस्याराधनमीहते। लभते च ततः कामान् मय्यैव विहितान् हितान्। अन्तवन्तु फलं तेषां तद्भवत् अल्पमेधसाम्। देवान् देवजयो यान्ति मद्भक्ता यान्ति मामपि। अव्यक्तं व्यक्तिमापन्नं मन्यन्ते मामबुद्धयः। परं भावमजानन्तो ममाव्ययमनुत्तमम्। नाहं प्रकाश्य सर्वस्य योगमाया समावृतः। मूढोऽयं नाभिजानाति लोको मामजमव्ययम्। वेदाहं समतीतानि वर्तमानानि चार्जुन। भविष्याणि च भूतानि मां तु वेद न कश्चन। इच्छाद्वेषसमुत्थेन द्वन्द्वमोहेन भारत। सर्वभूतानि सम्मोहं सर्गे यान्ति परन्तप। येषां त्वन्तगतं पापं जनानां पुण्यकर्मणां ते द्वन्द्वमोहनिर्मुक्ता भजन्ते मां दृढव्रताः। जरामरणमोक्षाय मामाश्रित्य यतन्ति ये ते ब्रह्म तद्विदुः कृत्स्नम् अध्यात्मं कर्म चाखिलम्। साधिभूताधिदैवं मां साधियज्ञं च ये विदुः। प्रयाणकालेऽपि च मां ते विदुर्युक्तचेतसः। ॐ तत्सदिति श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे ज्ञानविज्ञानयोगो नाम सप्तमोऽध्यायः। हरिः ओं तत्सत्। हरिः ओं तत्सत्। हरिः ओं तत्सत्। ॐ तत्सत्। कृष्णार्पणमस्तु।